ठाकरे बंधूंचा हा जो मोर्चा निघणार आहे ते एकत्र मोर्चामुळे आता दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। मराठी माणसाचं अस्तित्व राखण्यासाठी एकत्र निवडणुका लढाव्या लागतील असं संजय राऊत म्हणाले। मोर्चा झाल्यानंतर युतीबाबत नक्कीच चांगलं घडेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केले। यावर भाजपने प्रतिक्रिया दिली। एकत्र मोर्चा निघाला तरी ठाकरेंची युती होईलच असं नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले। मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे। तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्ष आणि खास करून अमित शहांची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। त्यांनी एकत्र यायचं किंवा नाही हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा विषय आहे, दोन पक्षांचा विषय आहे आणि कुठल्या इश्यूवर जेव्हा सर्वपक्षीय मोर्चा काढतो त्यावेळेला ते सर्व पक्ष एकत्रच येतात असं नाही आहे। या राज्यामध्ये अनेकदा अनेक मोर्चे झालेत ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत, म्हणजे होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची युती झालीच असं काय म्हणायचं कारण नाही।